अनिल देशमुखांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सलील देशमुख विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। सलील देशमुख वरुड मोर्शीतून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। नवा चेहरा देण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही असल्याचं कळतंय। आमदार देवेंद्र भुयारांच्या विरोधात सलील देशमुख सामना होण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अनिल देशमुखांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सलील देशमुख विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर सलील देशमुख वरुड मोर्शीतून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता असून नवा चेहरा देण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही असल्याचं कळतंय। आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात आता सलील देशमुख असा सामना होण्याची शक्यता आहे। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट त्यांच्याकडनं घेऊयात। सूरज, महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज आहे। अनिल देशमुखांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सलील देशमुख विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार देवेंद्र भुयारांच्या विरोधात सलील देशमुख असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। या राजकीय घडामोडीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट काय मिळत आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात जो आहे, जो अमरावती जिल्ह्यामध्ये जरी असला तरी तो वर्धा लोकसभामध्ये येतात आणि जो विद्यमान काटोल मतदारसंघाचे आमदार आहे अनिल देशमुख त्यांचा मतदारसंघ आणि वरुड मोर्शी मतदारसंघ एकदम लागून आहे। त्याचमुळे जर बघितलं गेलं तर मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा म्हणजे ते तिथले आता विद्यमान खासदार आहे अमर काळे आणि अनिल देशमुख यांचे हे एकामेकाचे नातेवाईक आहे आणि त्या लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी जर बघितलं गेलं सलील देशमुख कमालीचे सक्रिय होते। त्यांनी त्याच वेळी जर पाहिलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा चाचपणी केली होती आणि सातत्याने सलील देशमुखांचे जे दौरे आहेत वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये होत आहेत। त्यामुळे जर बघितलं गेलं तर माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे वरुड मोर्शी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढू शकतात अशी जी माहिती आपल्याला मिळाली आहे। सध्या जर बघितलं गेलं तर वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार आहे देवेंद्र भुयार या ठिकाणी आमदार आहे। अजित पवार गटाचे आमदार आहे। मात्र अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा जो सामना आहे तो वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये लढू शकतो आणि त्याच दृष्टीने जर बघितलं गेलं अत्यंत महत्त्वाची ही काळाबोळ मानला जातो, कारण का वरुड मोर्शी मतदारसंघ आणि काटोल मतदारसंघ लागून आहे। त्याचमुळे जर पाहायला गेलं अचानक अनिल देशमुखांना अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघ अत्यंत सोपे आहे आणि त्यांचा जो मार्ग आहे अत्यंत जवळ आहे। त्याचमुळे जर बघितलं गेलं तर आणि कारण का आपण जर बघितलं गेलं तर वर्धा लोकसभामध्ये जर पाहिलं तर वर्धा लोकसभामध्ये तुतारीचा खासदार आहे म्हणजेच अमर काळे त्या ठिकाणी शरद पवार गटाचे खासदार आहे आणि त्याचमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वर्धा लोकसभेसारखी पुनरावृत्ती होऊ शकते आणि त्याचमुळे संपूर्ण चाचपणी या ठिकाणी सलील देशमुखांनी सुरू केलेली आहे। मात्र आता महाविकास आघाडी खरंच या सलील देशमुखांना उमेदवारी देतात का हे सुद्धा महान अतुक्याचं ठरलं आहे। कारण का आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे या ठिकाणी दावेदार आहे। मात्र दोघांच्या भांडणामध्ये जर बघितलं गेलं तर सलील देशमुखांचा फायदा होऊ शकतो अशी जी माहिती आपल्याला मिळत आहे। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या राजकीय बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।